नमस्कार. आज मी तुम्हाला 3 प्रकारच्या दही बुंदीची रेसिपी दाखवणार आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. प्रथम आपण बेसिक म्हणजे साधी दही बुंदी जी असते ते बघूया. त्याच्याकरता आपल्याला जेवढी करायची आहे तेवढी बुंदी साधारण कोमटसर पाण्यामध्ये 5 ते 7 मिनटं आपण भिजत ठेवायची आहे. त्या बुंदीवर पाणी घातलं की आपण झाकण ठेवून ते ठेवून द्यायचं. मग 5 ते 7 मिनटानंतर त्या बुंदीतलं पाणी हलकेच हाताने काढून घ्यायचं आहे. त्या बुंदीचा गोलाकार मोडू द्यायचा नाही आहे. इतक्या जोरात ती आपण पाणी काढायचं नाही आहे. ते काढून ज्याच्यात आपल्याला मिक्स करायचे त्याच्यात ती बुंदी घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये दही, चांगलं गोड दही पाहिजे, मात्र आंबट दही नको. दही, थोडंसं मीठ चवीसारखं, चवीपुरती साखर आणि हे घालून चांगलं मिक्स करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये तिखटा करता म्हणून आपण हिरवी मिरची घालणार आहोत. तर ती बारीक चिरून तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत तिखट चालतं, कमी चालतं त्यानुसार ती मिरची घालायची चिरून. आणि मग आपली ही पहिली बेसिक दही बुंदी तयार झाली. आता ही बुंदी आपल्याला ज्याच्यात सर्व करायची आहे, ज्याच्यात आपल्याला वाढायला घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण काढून घेऊ. आणि मग आता आपण दुसऱ्या प्रकारची जी बुंदी आहे त्याची कृती आपण बघूया. नावाप्रमाणे दही आणि बुंदी हे 2 पदार्थ तर हवेतच, पण त्याच्याच जोडीला आपण जर एखाद दुसरा पदार्थ अजून त्याच्यात वाढवला तर ह्याच दही बुंदीची चव एक वेगळीच येते. तशी मी आता ह्याच्यात कांदा घालून करणार आहे. तर जशी आपण पहिली दही बुंदी केली की ती बुंदी भिजत घातली, मग 5-7 मिनिटांनी त्याच्यातलं पाणी हलकेच हाताने पिळून घेतलं आणि ते आपल्याला ज्याच्यात मिक्स करायचे, मी तेच भांडं वापरते इथे जसं तुम्ही बघताय तसं. त्याच्यात परत दही घातलं आणि आता त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घालणार आहे. तर ते लाल तिखट घातलं, मीठ घातलं. ते मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यात उभा लांबट चिरलेला कांदा मी घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी चवीपुरती साखर पण तुम्ही घालू शकता. आणि हे सगळं मिक्स करायचं आहे की आपली ही कांद्याची दही बुंदी तयार झाली. आता ही ज्याच्यात आपल्याला वाढायला घ्यायची असेल त्याच्यामध्ये ही पण आपण दहीबुंदी काढून घेऊ. म्हणजे आपली पहिली दहीबुंदी बेसिक जी साधी दहीबुंदी आहे ती तयार झाली. दुसरी ही कांद्याची तयार झाली. आता आपण तिसरी दहीबुंदी करायला सुरुवात करू. यासाठी पहिल्या दोन्हीप्रमाणेच दही, बुंदी हे तर लागणारच आहे, पण ह्याच्यात अजून काही गोष्टी वाढवलेल्या आहेत. ही नारळाची दहीबुंदी आहे. शक्यतो ताजा खाऊन जर नारळ घेतला तर जास्त चव चांगली येते. कारण आपण बऱ्याच वेळा काय करतो की आपल्या सोयीकरता म्हणून नारळ खाऊन आपण फ्रीझरमध्ये ठेवून दिलेला असतो, पण त्या ह्याला थोडासा पाण्याचा अंश त्याच्यात वाढतो, कारण बर्फ त्या पाण्याचा तयार होतो नारळाच्या ह्याच्यातला, त्यामुळे त्याची चव बदलू शकते. म्हणून शक्यतो ताजा नारळ खाऊन घ्यावा. आता पहिल्या ह्याच्याप्रमाणेच बुंदी भिजवून 5-7 मिनिटांनी त्याचं पाणी काढून मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. यामध्ये एकदम दही आपण भिजवलेल्या बुंदीत घालणार नाही आहोत. तर दह्यामध्ये आधी जे बाकीचे मसाले ते सगळे आपण मिक्स करू. प्रथम वाटलेली मिरची आणि मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर धनेपूड आणि जिरेपूड हे दोन्ही घालून मिक्स करायचं आहे की आपलं हे दही तयार झालं. आता हे तयार झालेलं दही आपण त्या भिजवलेल्या बुंदीवर ओतूयात. आणि त्यानंतर आपण जो ताजा नारळ खोवून घेतलेला आहे तो पण ह्याच्यावर घालायचा आहे. फक्त ह्या तिसऱ्या प्रकारच्या दहीबुंदीला म्हणजे नारळाची जी दहीबुंदी आहे त्यालाच आपण फक्त तूप जिऱ्याची फोडणी देणार आहोत. त्याप्रमाणे तूप जिऱ्याची फोडणी द्यायची आणि म्हणजे आपलं दहीबुंदी तयार झालेली आहे नारळाची त्याच्यावरती घालून ते मिक्स करायचं की आपल्या तिन्ही दहीबुंदी तयार. आणि सगळ्यात शेवटी चिरलेल्या कोथिंबीरने त्याला सजवू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि ह्यावर कमेंटसुद्धा करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या दोन्ही चॅनलना सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.